नेवासा तालुक्यातील बहिरवाडी येथील मयत तरुणाच्या मृतदेहाची विटंबना केल्याप्रकरणी 7 जणांवरती पोलिसांनी गुन्हे दाखल केले आणि त्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले। बुधवारी सकाळी 100 ते 150 ग्रामस्थांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन 2 दिवसांमध्ये गुन्हे मागे घेण्याची विनंती केली, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करून लोकसभा मतदानावरती बहिष्कार घालण्याचा इशारा देण्यात आला। यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे सह काही कार्यकर्ते हे ग्रामस्थांच्या सोबत पोलीस स्टेशनला आलेले असताना काही वेळातच माजी आमदार शंकरराव गडाख हे देखील बहिरवाडी ग्रामस्थांच्या मदतीला धावून गेले। त्यांनी देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरलाय। तर मी आणि माझी संघटना पूर्ण ताकदीने बहिरवाडी ग्रामस्थांच्या पाठीशी उभी आहे असं त्यांनी सांगितलंय। 3 दिवसांपूर्वी वादळाने झालेला बिघाड दुरुस्त करताना बेलपांढरी फाटा इथे खांबावरील वीज पुरवठा चालू असल्यामुळे विजेच्या झटक्याने नितीन राजेंद्र घोरपडे हा तरुण ठार झाला होता। या दुर्दैवी घटनेला जबाबदार अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात येऊन भरपाई मिळावी यासाठी ग्रामस्थांसह नातेवाईकांनी नितीनचा मृतदेह महापारेषणच्या कार्यालयाच्या दारामध्ये 3 तास ठेवून दोषींवरती कारवाईची मागणी केली होती। अखेर 2 जणांवरती गुन्हा दाखल केल्यानंतर नातेवाईकांना लेखी देण्यात आलं, परंतु दुसऱ्या दिवशी पोलिसांनी नितीनच्या मृतदेहाची विटंबना केल्याप्रकरणी गणेश घोरपडे, बापू घोरपडे, नंदू वाखुरे, प्रकाश घोरपडे, लाला हरदे, सोमनाथ वाखुरे, सतीश वाखुरे आणि इतर 2 ते 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता। तर एक महापारेषणच्या आणि ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे तरुण मुलाला आपला जीव गमवावा लागलाय आणि त्यातच पुन्हा त्यांच्या नातेवाईकांवरती गुन्हे दाखल केल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले। बुधवारी सकाळी बहिरवाडी ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली आहे। पोलीस अन्याय करतायत अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे। त्याचवेळी माजी आमदार शंकरराव गडाख हे देखील तिथे दाखल झाले। त्यांनी या संदर्भामध्ये पोलीस निरीक्षक डेरे यांच्याकडे विचारणा केली आणि पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क करून या प्रश्नी वास्तव परिस्थिती तपासावी आणि गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी केली आहे। त्यानंतर ग्रामस्थांशी संवाद साधताना ते म्हणाले की ग्रामस्थांच्या पाठीशी मी आणि क्रांतिकारी शेतकरी संघटना उभी आहे। त्यांच्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होणार असं त्यांनी सांगितलंय। काल बहिरवाडी गावामध्ये जो दुर्दैवी प्रकार झाला, एक तरुण हकनाक वीज मंडळाच्या हलगर्जीपणामुळे त्याचा जीव गमावा लागला। जवळपास त्याचा मृत्यू झाल्यानंतर 4 तास त्याचा मृतदेह तिथे वर लोंबकळत होता, लटकळत होता आणि अशा वेळेस सगळं गाव तिथे जमा झालं। MSCBच्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना मेन लाईनची लाईट बंद करा म्हणून सांगत असताना कुणी जबाबदारी तिथे घेतली नाही आणि वीज अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या वरती कारवाई होण्याऐवजी उलट ज्या लोकांनी सहकार्य केलं, वातावरण शांत ठेवण्याकरता ज्यांनी प्रयत्न केले त्यांच्यावरतीच गुन्हे या सरकारने दाखल केलेले आहेत। हा त्यांच्यावरती अन्याय आहे आणि म्हणून त्यांच्याबरोबर मी आज पोलीस अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली की हे गुन्हे तुम्ही खरी चौकशी करून खरे जर गुन्हेगार असतील तर त्यांच्यावरती कारवाई करायला काही हरकत नाही, परंतु या लोकांनी सहकार्य केलेलं आहे, वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून यांच्यावरचे गुन्हे जे दाखल झालेले आहेत ते मागं घ्यावेत म्हणून मी PI आहे तिथले ॲडिशनल SP त्यांच्याशी चर्चा केलेली आहे। त्यांनी 2-3 दिवसामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी बोलून हे कलम कमी करता येतील का अशा आश्वासनाने आज या सगळ्यांच्या पुढे चर्चा झालेली आहे। 4 दिवसात जर हे गुन्हे जर कमी झाले नाही तर मात्र गावकरी जे ठरवतील त्यांच्याबरोबर मी आणि आमची सर्व संघटना त्यांच्या पाठीमागे नक्कीच उभी राहील आणि त्यांच्यावरती अन्याय होऊ देणार नाही ही खात्री देण्याकरता या सगळ्या गावकऱ्यांना मी शब्द देतो। दरम्यान यावेळी पोलिसांनी तातडीने गुन्हे मागे घेतले नाही तर रास्ता रोको आंदोलन करू तसेच लोकसभा निवडणुकीवरती बहिष्कार टाकण्यात येईल असा निर्णय ग्रामस्थांनी घेतलाय। रविवार दिनांक 14 एप्रिल 2019 रोजी झालेल्या बेलपांढरी फाटा येथील विजेच्या पोलवरती माझा भाऊ नामे नितीन राजेंद्र घोरपडे हा
पोलवर चढलेला असताना कामासाठी चढलेला असताना तो जाताना पटेल नामक लाईनमनचे साथीने परमिट घेऊन गेला होता. तरी परमिट नेलेले असताना देखील सदरच्या वाहिनीमध्ये विद्युत प्रवाह चालू होता. तो चालू असताना ज्यावेळेस माझा भाऊ नितीन हा वरती कामासाठी गेला तर त्याला शॉक बसून त्याचा त्या ठिकाणी दुर्दैवी अंत झाला. तरी महावितरणने टायमावरती सदरील वाहिनीमधील विद्युत प्रवाह बंद न केल्यामुळे सदरची बॉडी खाली घेण्यास साधारणपणे या अधिकाऱ्यांना तीन तासाच्या आसपास वेळ लागला. खरी विटंबना तर त्याच वेळेस झाली. तरी यामध्ये ती ज्या प्रकारे विटंबना करण्यात आलेली आहे सदरच्या अधिकाऱ्यांकडून यांच्यावरतीच गंभीर ज्या प्रकारे आमच्यावरती विनाकारण गुन्हे दाखल केलेत असेच गुन्हे त्यांच्यावरती देखील दाखल व्हावेत. त्यामुळे सदरील मृतदेहाची विटंबना ही पूर्ण प्रशासनाने तसेच MSCBच्या अधिकाऱ्यांनी केलेली आहे. असे असताना देखील या प्रशासनाने आमच्या कुटुंबातील तिघे व गावातील मदत करणारे जे हात होते यांच्यावरती गंभीर गुन्हे दाखल केलेले आहेत. तसेच यानंतर जर या 2 दिवसात ती सदरचे गुन्हे मागे घेतले नाही तर आता होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीवरती आमचे संपूर्ण ग्रामस्थ बहिष्कार टाकणार आहेत. तसेच यानंतर होणारे आंदोलने वगैरे याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन असेल. काल 2 दिवसापूर्वी बैरवाडी येथे जी घटना घडली, घोरपड्याचा जो मुलगा लाईटला चिटकून गेला, त्याविषयी आम्ही त्या ठिकाणी कुणीही मृतदेहाची विटंबना केली नाही. तरी प्रशासनाने आमच्यावर विटंबनेचा गुन्हा दाखल केला आहे. तो गुन्हा पूर्णपणे चुकीचा आहे. तरी ते ज्यांनी विटंबना केली त्यावेळेस वीज मंडळ खात्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. तो न करता त्यांनी काही राजकीय सोडबुद्धीने आमच्यावर गुन्हा दाखल केला. ते गुन्हे दाखल केले जर मागे घेतले नाही तर आम्ही तीव्र आंदोलन सुरू. यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर बेचे, नेवासा बुद्रुकचे माजी सरपंच बाबासाहेब कांगणे तसेच नेवासा बुद्रुकचे ग्रामस्थ आणि बहिरवाडी येथील शिवाजी हरदे, बाबासाहेब वाखुरे, विजय कोलते, दिगंबर घोरपडे, अशोक नांगरे, राजेंद्र पठारे, सुनील घोरपडे, दिलीप नळगे, संजय पवार, अशोक कोलते, दिनकर हरदे, शिवाजी घोरपडे, आनंद नांगरे, बाळासाहेब घोरपडे, संजय हेलवडे यांच्यासह इतर नागरिक मोठ्या संख्येने हजर होते. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा.